नमस्कार. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात लॉस एंजेलिसमध्ये माझे जंगी स्वागत झाले. आता घराचे सर्व सदस्य बाहेर गेले आहेत आणि राशील आणि मीच घरात आहोत. पण आमची भेट एका धक्क्याने सुरू झाली आहे. तुम्ही ऐकाल, माझी मोठी भीती. राशीलने सांगितले की तिची डिलिव्हरी 3 दिवसांनी सी सेक्शनने होणार आहे. मला प्रसूतीदरम्यान मरण पावलेल्या माझ्या आईची आठवण येते आणि मी थरथर कापते. राशीलचा दृढ निश्चय. राशील मला धीर देते, जे मी आधी भोगलं होतं. ती एक भयानक शोकांतिका होती. आता अशा गोष्टी मला घाबरवू शकत नाहीत. चित्रपट नाही, संवादाची कला. जेव्हा मी चित्रपट बघायला नकार देते, तेव्हा राशील मिश्किलपणे हसते. हा चित्रपट नाहीये. मी माझ्या गोष्टी अशा प्रकारे मांडणार आहे की तुला वाटेल तू एखादा चित्रपटच बघतेयस. आज राशील तिचा चित्रपट सुरू करते आणि त्याचा विषय आहे वाणीबद्दलच्या गोष्टी. अदृश्य सूत्रधार अनसीन आर्किटेक्ट. राशील सांगते की तिच्या लग्नाची धावपळ थांबल्यावर तिचा दीर स्वप्नीलसोबत तिची जवळीक कशी वाढली. बुद्धिबळाचा खेळ आणि व्यक्तिमत्वाचा उलगडा. बुद्धिबळ खेळताना राशीलला जाणवते की स्वप्नील लाजाळू नाहीये. स्वप्नील म्हणतो की त्याला तुझ्यासारखी भारतीय मुलगी आवडते. स्वप्नीलची उत्सुकता. राशील लगेच माझे वाणीचे नाव घेते आणि माझ्या आर्थिक ओढाताणीचे कारण सांगते की मी लग्नाला काय येऊ शकले नाही. स्वप्नीलला आश्चर्य वाटते. कोणी इतकं हतबल कसं असू शकतं की आपल्या जिवलग मैत्रिणीच्या लग्नालाही येऊ शकणार नाही. आणि मग स्वप्नीलचा पुढचा प्रश्न थेट माझ्या भविष्यावर येतो. तुम्ही हे सांगा की तिचं, वाणीचं, लग्न झालंय का? राशील आणि स्वप्नीलमध्ये चाललेला हा चित्रपट अलका मॅमच्या दूरदृष्टी असलेल्या योजनेचा पुढचा टप्पा आहे का? स्वप्नीलसाठी माझीच निवड झाली आहे का? स्वप्नीलचा कल, राशीलची योजना आणि एका नव्या नात्याची सुरुवात. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये. तुम्ही ऐकाल. भाग 33. सी सेक्शनची भीती आणि स्वप्नीलचा चित्रपट. माझ्यासाठी आखलेली योजना. राशीलने मोठ्या प्रेमाने माझा हात धरला आहे आणि मला तिच्या बेडरूममध्ये नेले आहे. वाणी, माझी डिलिव्हरी सी सेक्शनने होणार आहे आणि डॉक्टरांनी यासाठी आजपासून 3रा दिवस नक्की केला आहे. राशीलने मला माहिती दिली. त्यावेळी मला माझ्या आईची आठवण झाली. प्रसूतीदरम्यानच तिचे निधन झाले होते. मी त्या विचारानेच हादरून गेले. माझी घबराट स्पष्ट दिसत होती. राशील, तुला या ऑपरेशनची भीती नाही वाटत का? मी विचारले. वाणी, मी जे आधी सहन केलंय ती एक भयानक शोकांतिका होती. तो काळ उलटल्यानंतर मी खूप खंबीर झाले आहे. आता अशा गोष्टी मला घाबरवत नाहीत. तू अजिबात काळजी करू नकोस. आता तर मी तुला एक छान चित्रपट दाखवणार आहे. राशीलने मला धीर दिला. राशील, मी इथे चित्रपट बघायला आलेली नाहीये. मला वाटतंय आपण दोघींनी खूप गप्पा माराव्यात. जशा आपण आधी मारायचो. मी माझी इच्छा व्यक्त केली. राशील मिश्किलपणे हसू लागली. वाणी, तू अशी रागावू नकोस. खरं तर हा चित्रपट नाहीये. आता आपल्या गप्पाच होणार आहेत. मी माझी गोष्ट अशा प्रकारे सांगणार आहे की तुला चित्रपट बघितल्यासारखं वाटेल. वहिनी, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्यासोबत एखादा बोर्ड गेम खेळू शकतो. स्वप्नीलने एक दिवस विचारले होते. वहिनी, इथे अमेरिकेत तुमच्यासारख्या मुली नसतात. खरं तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही खूप चांगल्या आहात. तुमच्यासारखी मुलगी इथे मिळणं कठीण आहे. मला तुमच्यासारखी भारतीय मुलगी आवडते. स्वप्नीलने त्याचे मन मोकळे केले. वहिनी, ही वाणी जर तुमची बेस्ट फ्रेंड आहे तर ती तुमच्या लग्नाला का नाही आली? तिचं लग्न झालंय का? स्वप्नीलची उत्सुकता आता वाणीवर खिळली आहे. जेमिनी विश्लेषण. भाग 33 आपल्याला मानवी भावनांच्या विविध छटा दाखवतो. वाणीची भीती, राशीलचा खंबीरपणा आणि स्वप्नीलची आपुलकी. राशीलने वाणीसाठी घेतलेली पुढाकार त्यांच्यातील घट्ट नात्याचा पुरावा आहे. कथा आता एका रंजक वळणावर पोहोचली आहे. भाग 33 समाप्त. कथा सुरूच आहे. भाग 34. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलच्या सिनेमात एक रोमांचक वळण आलं, जेव्हा स्वप्नीलने माझ्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल आणि माझ्या शारीरिक गरजांबद्दल थेट प्रश्न विचारले. आज तुम्ही ऐकाल राशीलचं स्पष्ट उत्तर आणि स्वप्नीलच्या आयुष्याचे गुपित दरवाजे उघडताना. तुम्ही ऐकाल.
लग्न न करण्यामागचं भारतीय कारण. राशील सांगते की मी माझ्या विधुर वडिलांना एकटं न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नील आश्चर्यचकित होतो. भारतात वृद्धाश्रम नसतात का? शारीरिक गरजेवर थेट प्रश्न. स्वप्नील अमेरिकन समाजाच्या पद्धतीनुसार थेट विचारतो की माझी शारीरिक गरज कशी पूर्ण होत असेल. राशील माझं वर्णन एक वेगळी मुलगी म्हणून करते जी अलका मॅमला आपला आदर्श मानते. सरळ मार्गासाठीचा संकल्प. स्वप्नील आपली उत्सुकता लपवत नाही. वहिनी, माझी तिच्याशी ओळख कोण करून देईल? मला वाटतं वाणीला भेटून सरळ मार्गावर चालण्याचा माझा संकल्प अजून दृढ होईल. स्वप्नीलचा वाकडा तिकडा रस्ता. स्वप्नील आतापर्यंत कोणत्या वाकड्या तिकड्या रस्त्यावरून आला आहे हे राशीलला जाणून घ्यायचं आहे. स्वप्नील एक अट घालतो. माझं सत्य कळल्यावरही तुम्ही मला वाणीशी नक्की भेटवून द्याल. आणि मग स्वप्नील आपली कथा सांगायला सुरुवात करतो. दोषमुक्त आनंद. 16व्या वर्षी स्वप्नील पार्ट्यांमध्ये सर्व काही करायचा. दारू, डान्स, डिनर. पण मोठा भाऊ परागच्या अपघातातून धडा घेऊन तो कधीही ड्रग्ज घ्यायचा नाही. नशा आणि वासना. एका पार्टीत त्याची मैत्रीण कॅथरीन त्याला फेंटानिल देण्याचा प्रयत्न करते, पण स्वप्नील नकार देतो. तरीही त्या रात्री कॅथरीनच्या मादक स्पर्शाने त्याच्या तरुण शरीरात एका नवीन प्रकारची भूक जागी होते. वाढत्या हालचाली. हळूहळू स्वप्नील स्वतःच मुलींना ओढून आपल्या जवळ घेऊ लागतो. आणि मग एका रात्री त्याच्या मैत्रिणीने शालोमने तर त्याला थेट खोलीत चालण्यासाठी विचारलं आहे. स्वप्नीलचा भूतकाळ माझ्यासाठी योग्य आहे का? त्याची कथा ऐकल्यानंतरही राशील माझी त्याच्याशी ओळख करून देईल का? भूतकाळातील भूक, सरळ मार्गाचा शोध आणि एक नवीन संभाव्य प्रेमकथा. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये. तुम्ही ऐकाल. भाग 34. सरळ मार्गाचा शोध आणि स्वप्नीलचा वाकडा तिकडा भूतकाळ. स्वप्नीलच्या मनात काय चाललं आहे हे राशीलला समजत नाही. वाणी आणि तो पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात अशी आशा तिला वाटत आहे. स्वप्नील, तिचं लग्न झालेलं नाही. कदाचित ती कधी लग्न करणारही नाही. राशीलच्या या बोलण्यामुळे स्वप्नीलची उत्सुकता अधिकच वाढली. भारतात असंही होतं का की एखादी मुलगी किंवा मुलगा लग्नच करत नाही? स्वप्नीलने विचारलं. हो, वाणी एक वेगळ्या प्रकारची मुलगी आहे. तिला तिच्या एकट्या वडिलांना सोडायचं नाहीये, म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. राशीलने भारतीय संस्कृतीबद्दल सांगितलं. वहिनी, जर वाणीने लग्न केलं नाहीये तर तिच्या शारीरिक गरजा कशा पूर्ण होत असतील? स्वप्नीलचं संपूर्ण लक्ष वाणीवरच होतं. या प्रश्नात वाईट मानण्यासारखं काही नाही. तुझी ही उत्सुकता यासाठी आहे कारण तू इथे अशा मुली बघत नाहीस. वाणी बुवाला अलका मॅम आपला आदर्श मानते. मला नाही वाटत की तिची कोणतीही गरज तिच्या नियंत्रणाबाहेर असेल. राशीलने स्वप्नीलला समजावलं. स्वप्नीलने आपला भूतकाळ सांगायला सुरुवात केली. 16व्या वर्षी अमेरिकेत शिकताना तो वीकेंड पार्ट्यांमध्ये जाऊ लागला. तिथे दारू आणि डान्स सर्व काही होतं. परागच्या अपघातातून शिकून तो ड्रग्जपासून लांब राहिला, पण एका रात्री कॅथरीनच्या मादक स्पर्शाने त्याच्या आत एक नवीन भूक जागी केली. हळूहळू तो पार्ट्यांमध्ये मुलींच्या जवळ जाऊ लागला. एका रात्री शालोमने तर त्याला थेट खोलीत येण्यासाठीच सांगितलं. जेमिनी विश्लेषण. भाग 34. आधुनिकता आणि भारतीय परंपरांच्या संघर्षाला सादर करतो. स्वप्नीलचा वाकडा तिकडा रस्ता त्याच्या अंतर्मनातील संघर्षाला दर्शवतो आणि वाणी त्याच्यासाठी एक नैतिक मार्गदर्शक म्हणून समोर येत आहे. कथा आता एका गंभीर वळणावर आहे. भाग 34 समाप्त. कथा सुरूच राहील. भाग 35. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझा दीर स्वप्नीलने माझ्या लग्नाबद्दल आणि माझ्या वैयक्तिक गरजांबद्दल थेट प्रश्न विचारले होते. आज तुम्ही ऐकणार आहात की त्याला माझ्याशीच लग्न का करायचे आहे आणि त्याच्या वाकड्या भूतकाळाचे सत्य काय आहे. तुम्ही ऐकाल. विद्यापीठातील भरकटणे. 16व्या वर्षी सुरू झालेली पार्ट्यांची, डान्सची आणि अनैसर्गिक पद्धतीने आपली भूक शमवण्याची सवय विद्यापीठातही सुरू राहिली. पहिले शारीरिक संबंध. कॅथरीनच्या पुढाकाराने स्वप्नीलने आपले पहिले शारीरिक संबंध ठेवले, पण कॅथरीन कुमारी वर्जन नव्हती हे समजल्यावर त्याला ते आवडले नाही. दुःखदंत. जेव्हा ड्रग्जमुळे जेनाची प्रकृती बिघडली आणि ती मरता मरता वाचली, तेव्हा हा सिलसिला थांबला.
स्वप्नीलने लाजेपोटी त्या भरकटलेल्या मार्गाचा कायमचा त्याग केला. स्वप्नीलची कबुली, वहिनी, ही माझी कहाणी आहे, हीच माझ्या भरकटल्यापणाची सत्यता आहे. त्यानंतर राशीलने माझ्याकडे पाहिले आणि मला सांगितले, स्वप्नील तुला न भेटताच खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तो तुझ्यावर प्रेम करतो आणि त्याला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. माझे संयमित उत्तर, राशील, तुझ्याबद्दल ऐकून कोणी तुलाही बिघडलेली समजण्याची चूक करू शकते, पण तुझ्यासारखी मुलगी लाखात एक असते. स्वप्नील सुद्धा एक चांगला मुलगा वाटतोय. पण सर्वात मोठी गोष्ट, तू लग्न करावे असे अलका मॅमना देखील वाटते. अलका मॅमच्या नावाने मला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. मी त्यांना वचन दिले, भारतात परतल्यानंतर मी यावर नक्कीच पुनर्विचार आणि निर्णय घेईन. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जाण्यापूर्वी राशील तिची चाल खेळते. जबाबदारी सोपवणे. राशील ज्यूसचा घोट घेत स्वप्नीलला म्हणाली, वाणीला इथे एकटे वाटू नये, स्वप्नील, ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. स्वप्नीलची त्वरित संमती. स्वप्नीलने नाटकीयरित्या माझा हात धरला आणि म्हणाला, वाणी आणि मी, आम्ही दोघे एकटे मिळून एकापेक्षा दोन बरे ही म्हण खरी करून दाखवू. विनोद, लाजाळूपणा आणि एक नियोजित सुरुवात. अलका मॅमच्या योजनेचा हा अंतिम टप्पा यशस्वी होईल का? इच्छेचा आदर, पुनर्विचाराचे वचन आणि दोन एकट्या हृदयांचे मिलन. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये. तुम्ही ऐकाल. भाग 35. स्वप्नीलची कबुली आणि माझ्या लग्नावर पुनर्विचार. आत्ता हे योग्य नाही. अजून आपले वय कमी आहे. स्वप्नीलने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तेव्हा शालोम स्वप्नीलच्या दुसऱ्या मित्राकडे गेली. त्या मित्रासोबत शालोमने आपला हेतू पूर्ण केला की नाही माहीत नाही, पण स्वप्नीलला त्या रात्री अनैसर्गिक मार्गाने आपली शारीरिक भूक भागवावी लागली. जवळपास 2 वर्षे स्वप्नीलच्या पार्ट्या, डान्स आणि अशी अनैसर्गिक पद्धत चालू राहिली. नंतर स्वप्नील विद्यापीठात आला. त्याचे अनेक मित्र मागे सुटले, पण कॅथरीन त्याच्यासोबत याच विद्यापीठात शिकायला आली. स्वप्नील, आता आपण मोठे झालो आहोत. मला वाटते उद्याच्या पार्टीनंतर आपण एकत्र झोपावे. त्यामुळे तू उद्या येताना सुरक्षेचे साधन, प्रोटेक्शन सोबत नक्की ठेव, असे एका दिवशी कॅथरीनने त्याला सांगितले. स्वप्नीलला कॅथरीनच्या बोलण्याचा अर्थ समजला. त्याला वाटले की उद्या तो दिवस असेल जेव्हा त्याला अनैसर्गिक मार्ग स्वीकारावा लागणार नाही. त्याने हसत हसत होकार दिला. पार्टीच्या रात्री डान्स करताना कॅथरीनने पुन्हा स्वप्नीलला ड्रग्जची ऑफर दिली. स्वप्नीलने नकार दिला, पण कॅथरीनने स्वतः ड्रग्ज घेतले. तिने कबूल केले की ती वर्जिन नाही. स्वप्नीलला हे ऐकून आवडले नाही, तरीही तिचे स्पष्टवक्तेपणा त्याला भावला. कॅथरीन, तू बरोबर बोलतेस. मी आधी कधीच कोणासोबत हे सर्व केले नाही. स्वप्नीलचे सत्य हेच होते. काही पार्ट्यांनंतर स्वप्नील आता अननुभवी राहिला नव्हता. कॅथरीननंतर स्वप्नीलच्या आयुष्यात आणखी 2 मुली आल्या, ज्यापैकी एक जेना होती. या सगळ्याचा शेवट तेव्हा झाला जेव्हा ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे जेनाची प्रकृती बिघडली आणि ती मरता मरता वाचली. स्वप्नीलनेच तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते. त्या रात्रीनंतर त्याने निर्णय घेतला की तो पुन्हा कधीच अशा संगतीत राहणार नाही. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर राशील म्हणाली, हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे पुढचे काही दिवस मी किंवा पराग वाणीकडे लक्ष देऊ शकणार नाही. वाणीला इथे एकटे वाटू नये, स्वप्नील, ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. वहिनी, याबाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. वाणी आणि मी, आम्ही दोघे एकटे मिळून एकापेक्षा 2 बरे ही म्हण सार्थ करून दाखवू, स्वप्नील हसत म्हणाला. तो अचानक उभा राहिला आणि नाटकीयरित्या त्याने माझ्याकडे हात पुढे केला. सर्वांसमोर मला खूप संकोच वाटला, पण लाजत लाजत मी बसल्या बसल्याच त्याच्याशी हस्तांदोलन केले. सर्वांनी हसून या प्रसंगाचा आनंद घेतला. जेमिनीचे विश्लेषण. भाग 35. एका सुधारलेल्या मुलाच्या आणि लग्नाचा निर्णय टाळणाऱ्या एका मुलीच्या नात्यातील एक सुंदर संवाद मांडतो. स्वप्नीलचा भूतकाळ कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकून घेणे हे वाणीच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. नाश्त्याच्या टेबलावरील प्रसंग त्यांच्या नात्याची एक नवी आणि सुखद सुरुवात दर्शवतो. भाग 35 समाप्त. कथा सुरूच आहे.